आपल्याला शाळेत व्हाईट टायगर म्हणून एक प्रकार होता. 3 गोल असायचे आणि कोण कशात येतं ते सांगायचे. आता ही वेन डायग्राम. आशिष शेलार यांची मुलाखत जेव्हा बोलबाला झाली होती तेव्हा आठवली होती. त्याचं कारण म्हणजे विचारलेला एक साधा प्रश्न. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे सत्तेत आले तर मुंबईचा महापौर खान होईल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आशिष शेलार यांची मुलाखत बोल 2019ला घेण्यात आली आणि या मुलाखतीत आशिष शेलार काय म्हणाले होते? तुम्ही भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं तर मराठी माणूस महापौर होईल हे भाजप सांगू शकतं का? खात्री बिलकुल हिंदू होणारच. भाजपचा महापौर हिंदूच होईल. मराठी माणूस होईल का? हिंदू, मराठी हिंदू म्हणून हे बरोबर आहे. पण परप्रांतीयांच्या जीवावरती, परप्रांतीयांना राहत होती त्याला आम्ही मान्यताच देत नाही. मुळात भूमिका ही आहे की मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मुंबईत काम करणारा मुंबईकर आहे आणि त्यामुळे हिंदूच होईल. तुम्ही मराठी माणसाचं स्पेसिफिकली म्हणत नाहीत का? नाही म्हणणार. मराठी हिंदी मराठी हिंदू एकच, मराठी हिंदू एकच, पण मराठी माणूस असं? थोडक्यात आशिष शेलार शेवटपर्यंत मराठी महापौर होईल का याचं उत्तर देत नव्हते. अगदी वेन डायरीमध्ये सांगायचं तर F16 आणि 17 हे 4 सर्कल आहेत. हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय आणि मराठी. आशिष शेलार यांना मराठी हिंदू माणूस असं म्हणायचं होतं तर त्यांनी इथं बोट ठेवणं अपेक्षित होतं, पण ते वारंवार या संपूर्ण सर्कलबाबत बोलत राहिले. त्यामुळे हिंदूमधला उत्तर भारतीय माणूससुद्धा महापौर होऊ शकतो असा अर्थ स्पष्ट झाला. कदाचित स्पष्टपणे उत्तर देऊन उत्तर भारतीय मतांना दुखवायचं नसावं. पण झालं असं की या मुलाखतीनंतर भाजप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. ठाकरे बंधू अगोदरच मराठीचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेत, तर भाजपला ही निवडणूक हिंदुत्वावर लढायची होती. पण मुद्दा आला तो म्हणजे मराठी महापौरपदाचा आणि भाजप डिफेन्स मोडमध्ये जाताना दिसायला लागलीये. आता याच मराठीला मूठमाती देत भाजपनं मराठी महापौर होणार हे ठणकावून सांगायला सुरुवात केलीये. ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्रित आले तसे नजरेतून ठाकरे फॅक्टरमुळे तयार होताना दिसलं. पण हेच मराठी मोडण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांनी रणनीती आखल्याचं दिसू लागलंय. काल मुंबईत महायुतीच्या प्रचाराची सुरुवात झाली. या पहिल्याच भाषणातून फडणवीस आणि शिंदे मिळून ठाकरेंची मराठी वोट्स कशी फिल्डिंग लावतील हे दिसून आलं. नेमकं कसं पाहूयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. तर यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे महापौरपदाचा. अमित साटम यांनी पहिल्यांदा महापौरपदाचा मुद्दा अधोरेखित केला. उद्धव ठाकरे जर सत्तेत आले तर खान महापौर होईल असं साटम म्हणाले. साहजिकच साटम यांना ही निवडणूक हिंदुत्वाच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जायचं होतं, कारण हिंदुत्व हे मराठीपेक्षा वरचढ झालं तर उत्तर भारतीय मतांचं सोबतच मराठी माणसांमधला मोठा टक्का हिंदुत्वाच्या फॅक्टरवर भाजपसोबत जोडला जातो. लोकसभा आणि विधानसभेला भाजपने हा प्रयोग मुंबईसह महाराष्ट्रात केला. ठाकरेंच्या बाजूला असणारी मराठी हिंदुत्ववादी मतं भाजपनं हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती आपल्याकडे खेचून घेता येतात हे भाजपला मागच्या काही निवडणुकांमधून दिसून आलंय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हिंदुत्ववादी राजकारणी म्हणून जशी होती तशी ती मराठी माणसांचे तारणहार म्हणून सुद्धा राहिलीये. त्यातलीच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. या फॅक्टरवरती शिवसेनेकडे असणाऱ्या हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठीची ही रणनीती. या फॅक्टरमुळे भाजपला होणारा फायदा म्हणजे भाजपवरती मराठी माणसाच्या विरोधातला शिक्का बसत नाही. एकाच वेळी उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करत भाजप मराठी मतांचा टक्का देखील आकर्षित करतं. इथं उद्धव ठाकरे कात्रीत सापडले, कारण ते म्हणाले असते की आम्ही मुस्लिम महापौर करणार नाही तर भाजप विरोधात म्हणून ठाकरेंकडे आकर्षित होणारी मुस्लिम मतं त्यांच्यापासून दुरावली असती. पण ठाकरेंकडून अनपेक्षित चेंडू भाजपकडे आला तो म्हणजे मराठी महापौरपदाचा. ठाकरेंनी आजवर आपण किती मराठी महापौर दिले? शिवसेनेकडून झालेला प्रत्येक महापौर मराठीच कसा होता याची यादी देण्यात आली. दुसऱ्या फॅक्टरवरती भाजप आता मराठी महापौर देईल का मग असा प्रतिप्रश्न विचारण्यात येऊ लागला. आता या फॅक्टरमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत याची काळजी घेतली जाऊ लागली आणि भाजप नेत्यांची भूमिका मांडताना विकेट पडायला लागलीय. पण फडणवीसांनी काल आपल्या भाषणात बोलताना मुंबईचा महापौर मराठीच होईल, तो हिंदूच होईल असं विधान केलं. पण ते बोलताना नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात.
मुंबईचा महापौर महायुतीचा होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार. पण परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबईचे बुरखेवाली मेरी बनेगी. मला वाटलं आता मराठी माणसाला याबाबत बोलणारे तुटून पडतील, पण समजलंच नाही की अचानक घोड्यांचे सेल डाऊन झाले. विचारलं तर तोंडातून शब्द निघेना. हे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल. त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो की या ठिकाणी महापौर मराठी आणि हिंदूच बनेल. पण इतक्यावरच फडणवीस थांबले नाहीत. यापुढे ते जे म्हणाले ते सुद्धा महत्त्वाचं ठरतं. ते पुढे म्हणाले की आमचं कुठल्याही धर्माशी वैर नाही. आमचा विरोध त्या ताकदीला आहे, जी ताकद महाराष्ट्रात, हिंदुस्थानात वंदे मातरम म्हणायला नकार देते. मला जेव्हा माहीमच्या दर्ग्यावर बोलवलं आणि सांगितलं भारताचा झेंडा माहीमच्या दर्ग्यावर फडकवण्यासाठी मी तुम्हाला बोलवतो आहे, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून हा देवभाऊ त्या ठिकाणी गेला आणि माहीमच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि तिरंगा फडकवला. आमची कुणाशी दुश्मनी नाही, पण भारताशी दुश्मनी त्याला सोडणार नाही. आता हे विधान पुन्हा हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती घेऊन जाणारं दिसतं. मराठी महापौर हा विषय आम्ही डिक्लेअर करून संपवला आहे. आता तुम्ही मुस्लिम महापौर देणार नाही याबाबत ठामपणे सांगा, असाच या विधानाचा आशय. पण हे थेटपणे न बोलता वारिस पठाण जे बोलले त्यांना विरोध का करत नाहीत असा प्रतिप्रश्न करून फडणवीस ठाकरे बंधूंना भूमिका घेण्यासाठी भाग पाडताना दिसतात. अर्थात ठाकरेंनी मुस्लिम महापौर करणार नाही असं विधान केलं तर भाजप विरोधात ठाकरेंकडे आकर्षित झालेली मुस्लिम मतं मात्र त्यांच्यापासून दुरावली जाऊ शकतात. ती दुरावली तरी चालतील, पण मराठी मतांवर माझा विश्वास आहे अशी भूमिका ठाकरेच घेऊ शकतील. पण अशी भूमिका ठाकरेंनी घेतली नाही तर एकट्या मराठी मतांवर ठाकरेंना विश्वास नाहीये असंही म्हणता येऊ शकेल. थोडक्यात महापौर पदाच्या राजकारणात भाजपने अंगावर घेतलेले मराठी महापौर देणार म्हणून ते सुटका करून घेताना दिसतात. तर मुस्लिम महापौर होईल का असा प्रश्न विचारून आता ठाकरेंना अडचणीत आणण्याचा डाव आखला जाताना दिसतोय. आता या भाषणातून मराठीच्या फॅक्टरवर आलेली दुसरी भूमिका म्हणजे मराठी माणसासाठी ठाकरेंनी काय केलं हा प्रश्न ठाकरेंना वारंवार विचारला जाणार हे स्पष्टच होतं. जेव्हा ठाकरे बंधू एकत्रित आले तेव्हा हे दोन्ही बंधू मराठीसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्रित आले असं नजरेतून समोर आणण्यात आलं. पण संजय राऊतांनी मग तुम्ही काय गोट्या खेळायला एकत्र आला का असा प्रश्न विचारून भाजपची हवा काढून घेतली. आता मात्र फडणवीसांनी डेटा आणि काम या दोन आधारांवर मराठी माणूस म्हणून ठाकरेंना घेरण्याची तयारी केल्याचं दिसतं. नेमकं कसं, तर फडणवीस नेमकं काय बोलतायत ते पाहूयात. मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी घर हे दोन एकच वाटणारे फॅक्टर आहेत, पण पूर्णतः हे दोन पिढ्यांचे फॅक्टर आहेत याची जाणीव फडणवीसांना नेमकी झाली आहे. म्हणजे कसं, तर मुंबईसाठी हुतात्मा झालेल्या लोकांची पिढी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये म्हणून लढलेल्यांची पिढी आता वयस्कर झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला 60 वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. आज तरुण असणाऱ्या मराठी कुटुंबाची मूळ समस्या आहे ती म्हणजे घरांची. फडणवीस आपल्या भाषणातून मराठी माणसाच्या त्या पिढीला नेमकं जोडतात. त्यांना थेट बाळासाहेबांवर टीका करता येत नसली तरी मराठीच्या अस्मितेने ठाकरेंनी इतका काळ सत्ता भोगली, पण मराठी माणसांचं काय झालं असा प्रतिप्रश्न ते करायला लागलेत. ठाकरेंबाबत असणाऱ्या भावनिक नात्याला ते प्रॅक्टिकल प्रश्न विचारून डिटेक्ट करताना दिसतात. त्यासाठी ते बीडीडी चारी, मराठी माणसांची घरं हे मुद्दे प्रचारात आणताना दिसायला लागलेत. थोडक्यात फक्त हिंदुत्वावर मराठी माणसाची तरुण पिढी आपल्यासोबत जोडली जाणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच फडणवीस प्रॅक्टिकल प्रश्न विचारायला लागलेत. भावनिक नातं एका बाजूला, पण तुमच्या घरांचं काय? इतकी वर्षे निरेश सत्तेत होती, पण मराठी माणसाला उपनगरात का जावं लागलं याचं उत्तर आता ठाकरे बाबांना ठामपणे द्यावं लागणार आहे. आणि त्यासाठी बीडीडी चाळीत काय झालं, मराठी माणसांच्या घराचं काय झालं हे सांगणं गरजेचं असणार आहे. आता या फॅक्टरवर सुद्धा एकटे फडणवीस ठाकरेंना अडकवतात असं म्हणता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मराठी माणूस मुंबईतून हद्द पार झालाय, याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारताना टेन्शन देण्यासाठी दिनू मोर्चा लागतो तिथे दिनेश मोरे नसतो असा प्रतिप्रश्न केलाय. एकनाथ शिंदे इथं महत्त्वाचे ठरतात, कारण सेनेकडे सत्ता असताना कुणाला सेंटरचे काम दिलं जायचं, इथलं अर्थकारण काय होतं याची खडाखडा माहिती शिंदेंना आहे. इथं मराठी माणसाला काय दिलं याचं उत्तर शिंदे बाहेर काढून ठाकरेंची अडचण करू शकतात. असो, आता इतकं सगळं झालं तरी अजून एक गोष्ट बाकी आहे ती म्हणजे राज ठाकरेंची सभा. राज ठाकरे हे मुरलेले राजकारणी आहेतच, पण भाषणांमधून ते संपूर्ण मॉब एका दिशेला, सगळं नजलेतून एका दिशेला खेचून घेऊ शकतात. त्यामुळे इतक्यातच मराठी फॅक्टर मुंबईत होईल असं म्हणता येणार नाही. वाट पाहावी लागणार आहे ती राज ठाकरेंच्या भाषणाची.